यस, फायनली आपण स्टार्ट केलाय पुण्याहून. पुण्याहून विसापूर ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे आणि खूप पाऊस पडतोय. बघू आता शूट कसं होतं. आणि खूप मस्त एन्व्हायरमेंट झालं आहे. यस. आपण आता पाटण पायथ्याशी आपली कार पार्क केली आहे. त्याच्यानंतर तिथून आपण स्टार्ट केलं जवळपास 7:50ला. आणि जेव्हा मी स्टार्ट केलं, तुम्ही कार कुठेही पार्क करू शकतात. तर पार्किंगची जागा अलोकेट तशी केलेली नाही, पण कोणालाही तुम्ही लोकलला विचारून तिथं गाडी पार्क करू शकतात. कोहगड आणि विसापूर हे दोघं किल्ले जवळच आहेत. सो लेट्स गो. रस्ता पण तुम्ही एन्जॉय करू शकता. जेव्हा तुम्ही फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत येणार तेव्हा खूप एन्जॉय करणार. सिनरी मस्त वाटतंय. न्यूज अशी आहे की आम्ही सगळेजण रस्ता चुकलोय. आम्हाला समजलं नाही की लेफ्ट टर्न घ्यायचा की राईट टर्न घ्यायचा. पण जरी आम्ही रस्ता चुकलो असेल, खूप मस्त सिनेरिओमध्ये आम्ही येऊन पोचलोय. तुम्ही मागे बघू शकतात, माझ्या मागे वॉटरफॉल आहे. पुढे गड पण दिसतो, गडाची भिंत. आता आपल्याला पुन्हा तिकडे रिटर्न जावं लागेल आणि पुन्हा तिकडनं स्टार्ट करावं लागेल. लेट्स सी. रस्ता चुकलो होतो, म्हणून माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो माणूस दिसेल त्याला एकदा विचारा की कोणता वे आहे. कारण की इथं पुढे आल्यानंतर आम्हाला दिसतंय की विसापूरचा बोर्ड लावलाय, पण आम्ही जस्ट राईट टर्न घेतला. आपण आता हाफ वे पर्यंत आलोय, पण मी घाम बघू शकतात. थोडासा स्टीफ आहे. किल्ल्यावर जायला 3 वे आहेत. आम्हाला माहित नाही आम्ही कोणत्या वेने आलोय, कारण की जाम बँड वाजली आता तरी. ओके, आपण जाऊ आता पुढे. बद्दल मी आधी ऐकलं होतं की खूप मस्त ट्रेक आहे, पण जेव्हा आपण खालून बघतो तेव्हा असं वाटत नाही की पुढे काय असेल. बस आता तुम्ही बघू शकता की खूप काही ठिकाणी स्टीप पण आहे, काही ठिकाणी जंगल पण आहे, खूप सारे झाडं दिसत आहेत. लोहगडला जाताना तुम्ही बाय कार किंवा बाय बाईक जाऊ शकता, पण ह्या किल्ल्यासाठी तुमच्यासाठी हा खूप मस्त ऑप्शन आहे आणि खूप मजा पण येते जेव्हा तुम्ही या जंगलातून जाताय तेव्हा.
आपण पाटण गाव जे दिसतंय तिथे तुम्हाला काही घरं दिसत असतील, त्या पाटण गावापासून स्टार्ट केलं होतं. त्याच्यानंतर आज आपण ब्लॉकमध्ये रस्ता सुटलो होतो, तो तिकडे होता. जेव्हा तुम्ही राईट पाहते ना तेव्हा तो जो आहे तो तुमचा पहिला टप्पा असेल. तिकडे जो दिसतोय तिथे तुम्हाला लिंबू पाणी वगैरे वॉटर बॉटल्स तुम्हाला अवेलेबल असतील. तिथे 2-3 शॉप्स आहेत. पहिला टप्पा संपल्यानंतर तुम्ही एका जंगलातून येतात. जंगलाचाही व्हिडिओ आपण काही बघितले. त्याच्यानंतर सेकंड टप्पा जो आहे तो तिथं समोर तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी खूप मस्त फोटोसाठी लोकेशन्स आहेत. तुम्ही खूप एन्जॉय करणार. पाऊस पडत असेल तर अजून जास्त एन्जॉय होईल. त्याच्यानंतर त्या पायऱ्या लागतात आणि तुम्ही किल्ल्यावर पोहोचतात. किल्ल्यामध्ये खूप मस्त वाटतं आहे. जेव्हा आलो या ठिकाणी तर हे नेचर बघून खूप जास्त आनंद होतोय की पुण्याच्या फक्त 50-60 किलोमीटरवर तुम्हाला इतके सुंदर किल्ले अवेलेबल आहेत. दिसतोय तो डोंगर याच्या एक्झॅक्ट समोरच आहे. सगळं बघितल्यानंतर वाटतं की किल्ल्यांचं संवर्धन खूप महत्त्वाचं आहे. एवढ्या सुंदर पद्धतीने बांधलेले असतात. पहिले आम्हाला तिकडे पाऊस लागला, मग इकडं आता ऊन पडलंय. पण पाऊस पडल्यामुळे खूप स्लिपरी झालंय. मी पण एक दोनदा पडलो, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आता आम्ही खाली आलोय. आता बेट टू होम. आणि किल्ल्यांची काळजी घ्या. बॉटल्स तुम्ही पाणी पिल्यानंतर फेकू नका. आणि हो, तुमची पण काळजी घ्या, कारण की तुम्ही केव्हाही स्लिप होऊ शकता. त्याच्यामुळे येताना थोडं स्लो.